नमस्कार. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या कुणबी दाखल्याचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील यांच्या दाखल्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते तानाजीराव पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत पडळकरावरच हल्लाबोल केला आहे. नेमका हा वाद काय आहे पाहूया आमच्या या भागात. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला. दिगंची जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले पृथ्वीराज तानाजीराव पाटील यांचा कुणबी दाखला बनावट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जात पडताळणी समितीने पैसे घेऊन हे दाखले दिल्याचा आरोप करत त्यांनी सांगलीच्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पडळकर यांनी पुराव्यांचा हवाला देत म्हटले की पृथ्वीराज पाटील यांनी जोडलेल्या कागदपत्रामध्ये पणजोबांचा मृत्यू 1877 मध्ये तर आजोबांचा मृत्यू 2007 मध्ये दाखवला आहे. या मृत्यूपत्रामध्ये मोठा तांत्रिक घोळ असून केवळ समितीच्या भ्रष्टाचारामुळे हा दाखला वैध ठरला आहे. हा प्रकार मूळ ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून पृथ्वीराज पाटलांचे सदस्यत्व रद्द व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे. पडळकरांच्या या आरोपांना तानाजीराव पाटील यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ते म्हणाले की जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत आम्ही पडळकरांच्या सोबत गेलो नाही. त्याचाच राग मनात धरून ते सूडबुद्धीने हे आरोप करत आहेत. केवळ सोबत आले नाही म्हणून पोटशळ उठलेल्या पडळकरांनी आता तक्रारीचे राजकारण थांबवून विकासाचे राजकारण करावे असा टोला त्यांनी लगावला. पडळकरांना कोणाचे हे ऐकून घेणे माहीत नाही. प्रत्येकाने पडळकरांच्या मनाप्रमाणे वागावे असा त्यांचा अट्टहास असतो असे तानाजीराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी जुने दाखले देत सांगितले की यापूर्वी अमरसिंह देशमुख यांच्या प्लॉटिंगवर आणि सूतगिरणीवरही त्यांनी असेच आरोप केले होते. पण देशमुख सोबत गेल्यावर ते आरोप गुंडाळून ठेवले. ही त्यांची जुनीच पद्धत असल्याची टीका तानाजी पाटलांनी केली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले, निवडणुकीच्या वेळीही पडळकरांनी हाच मुद्दा उकरून काढला होता. पण दिगंजीच्या सुज्ञ जनतेने त्यांना नाकारून आम्हाला 70% मतांनी निवडून दिले आहे. पराभव पचवता येत नसल्याने पडळकर आता अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचा गंभीर आरोपही तानाजी पाटलांनी केला. निंबोडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला असताना सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाऊजाई माधवी पडळकर यांना या निवडणुकीत उतरले. राजकारणाचा भाग म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. या निवडणुकीत माधवी पडळकर यांना कडवी टक्कर दिलेल्या आमच्या उमेदवार विद्या मोटे यांचे पती IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावरही पडळकर यांनी निवडणूक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. नगर परिषद निवडणुकीतही आमचे उमेदवार बाळासो हजारे यांचा निवडणुकीत विजय झाला. परंतु राजकीय आक्षेपोटी गोपीचंद पडळकर यांनी त्यांचे चिरंजीव राहुल हजारे यांच्या DDSR ग्रुपवर बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. आमचा दाखला कायदेशीर असून त्याची रीतसर पडताळणी झाली आहे असे सांगत तानाजी पाटलांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याची माहिती दिली. केवळ पडळकर म्हणतात म्हणून कोणाचेही प्रमाणपत्र रद्द होत नाही अशा शब्दात त्यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला. एकीकडे गोपीचंद पडळकरांनी 8 दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे तानाजी पाटील यांनी हे आरोप राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. या आरोप प्रत्यारोपामुळे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या राजकारणात कुणबी दाखला प्रकरण आता कोर्टाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचणार असल्याचे दिसत आहे. या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा सविस्तर बातम्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.